मेथीची भाजी खाऊन कंटाळा आलाय तर मग बनवा या पद्धतीनं मेथीचा झुणका, जेणेकरून मोठी माणसं काय लहान मुलं देखील आवडीनं खातील आणि यामध्ये कसली म्हणजे मेथीचा कडूपणा देखील लागत नाही. तर मेथी कडू न होण्यासाठी आपण काय टिप्स वापरणार आहोत ते व्हिडिओमध्ये नक्की बघा. तर बघा, इथं मी आहे ना एक मेथीची जुडी आणली होती, ती छान स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे. मेथी ही लहान मुलांना आवडीनं खात नाहीत मुलं, तर त्यांना अशा वेगवेगळ्या पद्धतीनं बनवून दिली तर मुलं नक्कीच आवडीनं खातील. तर ही कशी बनवायची आणि साहित्य काय ते बघूयात. तर याच्यासाठी साहित्यामध्ये मी जिरे घेतलेलं आहे, तिखट घेतलेलं आहे घरचं, जर या ठिकाणी तुम्ही मिरची देखील वापरू शकता, आणि कांदा घेतलेला आहे, 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे, 1 टोमॅटो आणि लसूण. तर हे सगळं आधी तयार ठेवलं की आपल्याला भाजी पण पटकन होऊन जाते. तर या ठिकाणी मी कढई ठेवली गरम करण्यासाठी. त्याच्यामध्ये कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 2 छोटी पळी मी तेल वापरलेलं आहे. तेल कमी जास्त होऊ शकतं, म्हणजे जसं आपण नेहमी वापरतो त्या पद्धतीने देखील तुम्ही वापरू शकता. तेल छान गरम व्हायला पाहिजे. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जिरं टाकून घेऊ. जिरं टाकलं की त्याला चांगले जिरे भाजले की म्हणजे कचकच वगैरे पण लागत नाहीत भाजीमध्ये. तर जिरं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण लसूण टाकून घेऊ. लसूण चांगला भाजला पाहिजे. लसूण छान भाजला की त्याचा वास सगळा भाजीला पण लागतो आणि भाजीला लसणाची चव छान लागते. तर लसूण तर आपण नेहमीच वापरतो, पण तुम्ही कांदा आणि टोमॅटो कधी मेथीच्या भाजीमध्ये वापरलं आहे का ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि वापरला नसेल तर या पद्धतीने एकदा नक्की करून बघा. मेथीची भाजी नंतर कधीच हे म्हणजे कडू लागणार नाही आणि अगदी खूप छान लागते. कांदा छान भाजून घ्यायचा. कांदा छान जर लवकर भाजण्यासाठी आपण आहे ना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. मीठ थोडंसं टाकलं ना की कांदा पण पटकन भाजून होतो. आणि कांदा छान भाजला की त्याच्यामध्ये टोमॅटो देखील टाकून घ्यायचा. टोमॅटो कांदा छान भाजायला थोडासा वेळ लागतो. आणि म्हणजे कांदा टोमॅटो भाजताना फ्लेम थोडी मिडियमच ठेवायची, जेणेकरून जास्त करपणार नाही. कांदा टोमॅटो छान भाजून झाला की आपण त्याच्यामध्ये थोडंसं तिखट, घरचं तिखट मी वापरलं. तर आणि तुम्ही याच्यामध्ये लाल तिखट देखील वापरू शकता आणि थोडीशी हळद. तर हळद वगैरे छान टाकली ना की भाजीला टेस्ट पण छान येते बरं का. आता हे मसाला सगळं छान भाजून घेतला की आपण त्याच्यामध्ये मेथी टाकून घेऊ. तर हा मेथी टाकेपर्यंत आहे ना गॅसची फ्लेम आहे ना थोडीशी लो ठेवायची, नाहीतर काय होतं सगळा खाली जो मसाला आहे तो आपला करपून जातो. आणि भाजी छान व्यवस्थित परतून घ्यायची, जेणेकरून मसाला सगळा भाजीला व्यवस्थित लागला पाहिजे. आणि मसाला व्यवस्थित छान लागला की आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं. मी आधी थोडंसं मीठ टाकलं होतं, त्यामुळं नंतर थोडंसंच टाकलेलं आहे बरं का. तर मिठाचा अंदाज तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या. आणि हा मिठाला आता मीठ टाकल्यानंतर पाणी सुटतं भाजीला. तर थोडंसं वाफायला 5 मिनिट ठेवायची भाजी. गॅस एकदम लो फ्लेमवरच ठेवायचं थोडंसं, त्यामुळे पाण्यानं छान भाजी अशी हे बघा या पद्धतीनं अशी शिजलेली आहे भाजी. आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला म्हणजे थोडंसं पाणी ह्याच्यात ठेवायचं असेल किंवा टाकायचं असेल तर तुम्ही ॲड करू शकता. नाहीतर मी इथं बघा, मी हा छोटा पेला आहे ना एवढं पाणी टाकलेलं होतं, कारण अजून भाजी छान शिजली की टेस्ट पण खूप छान लागते. आणि आता हे शिजू द्यायचं 10 मिनिट. 10 मिनिट छान शिजलं की नंतर भाजीला चव एकदम भन्नाट लागते. आणि आपण आता ही झाली आपली नेहमीची भाजी. तर याच्यामध्ये आपण भाजीतलं सगळं पाणी आटून गेलं की त्याच्यामध्ये 1-2 मोठे चमचे बेसनपीठ टाकायचं. बेसनपीठ टाकलं की भाजी छान अजून परतून घ्यायची. जर व्यवस्थित भाजी छान भाजीला पीठ आहे ना सगळ्या भाजीला एकसारखं लागलं पाहिजे, त्यामुळे चांगलं हलवून घ्यायचं. आणि याच्यामध्ये आणखी थोडंसं पाणी एकदम म्हणजे पीठ शिजेपर्यंत थोडंसं पाणी ओतून अजून 5 मिनिट ठेवायची भाजी शिजायला नाही पण थोडीशी वाफवायला, जेणेकरून पीठ पण त्याला छान शिजून येतं. आणि भाजी ही अशी 1 नंबर इतकी टेस्टला लागलेली आहे ना, खूप छान लागते. तर एकदा तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा, तुम्हाला देखील खूप आवडेल.
तर हे बघा, याच्यात मी थोडंसं नॉर्मली आणखी पाणी ॲड केलं आणि एक 5 मिनिटांनी वाफवायला ठेवलं. झाकून ठेवायचं म्हणजे छान वाफ येते त्याला. आणि भाजी अशी या पद्धतीची तयार झालेली आहे. एकदम मेथीचा झुणका एकदम मस्त, म्हणजे भाकरीसोबत तरी इतका छान लागतो आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन देखील प्रेस करा, म्हणजे तुम्हाला अशा छान छान नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत